आज आहे 11 एप्रिल आणि आज असतो वर्ल्ड पार्किन्सन्स डे। आता हा शब्द तुम्हाला पहिल्यांदा ऐकल्यासारखं वाटलं असेल किंवा अनेक जणांना खूपच नवीन वाटला असेल, पण बऱ्याच लोकांना या डिसीजचा त्रास होत असणार आहे आणि आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत। त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत आहेत एमजीएम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे मेडिसिन डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर आनंद सोनी सर। हॅलो, नमस्कार सर। नमस्कार, गुड मॉर्निंग सर आणि तुमचं एमजीएम 90.8 FM वर खूप खूप स्वागत। धन्यवाद। तर सर, मला आज 11 एप्रिल म्हणजेच वर्ल्ड पार्किन्सन्स डे याविषयीच पहिला प्रश्न विचारायचा आहे की हा दिवस का साजरा केला जातो आणि नेमका हा पार्किन्सन्स डिसीज म्हणजे नेमका कोणता डिसीज असतो? मी डॉक्टर आनंद सोनी, मी एमजीएम हॉस्पिटल इथे मेंदू रोग तज्ञ आहे। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वर्ल्ड पार्किन्सन्स डे हा 11 एप्रिलला साजरा केला जातो। जेम्स पार्किन्सन नावाच्या माणसाने एक एस्से ऑफ शेकिंग पाल्सी याच्यावरनं याचा मूळ निदान घेतला होता। त्याच्यावरनं आपल्याला हे कळलं की अशा प्रकारचा एक आजार असतो, त्या निमित्ताने हा 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो। आणि दुसरा प्रश्न असा असतो की हा का साजरा केला जातो, तर 11 एप्रिल रोजी एक हा पार्किन्सन्स आजाराबद्दल जनजागृती त्याची जनजागृती व्हावी, समाजामध्ये त्याचं काय आजार असतं, त्याचे काय लक्षणं असतात याची जागरूकता व्हावी, यासाठी हा 11 एप्रिल हा दिवस ठेवलेला आहे। तर ह्या वेळेला आपण जनजागृती करत असतो पार्किन्सन्स आजाराबद्दल। आणि सर, याचे सिम्पटम्स काय असतात? हा जर कोणाला झाला पार्किन्सन्स डिसीज तर मग कसं ओळखावं की या व्यक्तीला तो डिसीज आहे? तर यासाठी काय डायग्नोस्टिक टेस्ट कोणत्या असतात आणि सर्वसामान्यांना कळतील अशी लक्षणं कोणती असतात? हा चांगला प्रश्न आहे। याच्यामध्ये 2 वयोगट आहे। आधी हा 67 ते 70 ह्या वयोगटामध्ये जास्त कॉमनली सापडतो, जास्त करून ह्या वयोगटामध्ये हा आजार होतो। हळूहळू ह्याचे जसे जेनेटिक फॉर्म निघाले तसे हा कमी वयामध्ये सुद्धा दिसायला लागलाय, पण जास्त करून हा 67 ते 70 ह्या वयोगटामध्ये असतो। पुरुषांमध्ये थोडासा याचं प्रमाण जास्त असतो। ह्या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे कंपवात, म्हणजे थोड्यामध्ये एक हाताचं हलणं। हा हलणं जसं आपण माळा जपतो तशाप्रमाणे ह्याला पिल रोलिंग ट्रेमर्स म्हणतो। त्याच्यामध्ये हा एक हात हलत असतो। हा हात हलणं रेस्टवर असतो, त्याच्यामुळे जेव्हा आपण काही पकडायला जातो किंवा आपण कप पकडतो तेव्हा हे हात हलत नाही, पण जेव्हा आपण आराम करत असतो त्यावेळेला हात हलायला लागतो। दुसरं असतं गती मंदावणे, म्हणजे नॉर्मल जी गती असते आपली चालायची, उठण्याची, बसण्याची, ही गती आपली मंदावते। आणि तिसरं असतो आपलं तोल सावरायला थोडं आपल्याला अवघड जातं, म्हणजे तोल आपल्याला बरोबर पकडता येत नाही आणि त्याच्यामुळे पडण्याची भीती असते। ह्या 3 लक्षणांवरनं आपण त्याला ओळखतो आणि शिवाय चेहऱ्याचे हावभाव कमी होतात आणि थोडी लाळ गळण्याचा प्रकार वाढतो। हे त्याचे मुख्य लक्षणं असतात आणि याच्यावरून आपण ओळखून घेतो। आणि सर, हा जो पार्किन्सन्स डिसीज आहे कशामुळे होतो नेमका? याचे 2-3 मुख्य कारण आहे। सगळ्यात महत्वाचं कारण ह्याच्यामध्ये जो आहे तो जेनेटिक, जे साधारण 10 ते 15% लोकांमध्ये जेनेटिक आजार असतो, त्याच्यामुळे वडिलोपार्जित त्यांना हे होऊ शकतं। सगळेच पार्किन्सन जेनेटिक नाहीये, फक्त 10 ते 15% आहे। उरलेले 60 ते 70% हे इडिओपॅथिक आहे, की ज्याला काही कारण नाही हो, फक्त वयोगटानुसार मेंदूतल्या काही पेशींचे झीज झाल्यामुळे हळूहळू तो डोपामिन नावाचं रसायन कमी असल्यामुळे हे लक्षणं जाणवतात। आणि उरलेल्या 15 ते 20% काही जणांमध्ये हर्बिसाइड, पेस्टिसाइड जे आपण फवारणीचे औषध वापरतो याचा काही जणांमध्ये प्रत्यय आलेला आहे की हा लोकांमध्ये जास्त होतो। आणि ठराविक 1-2% म्हणजे वारंवार मेंदूला मार लागणे, वारंवार हेड इंजुरी होणे, याच्यामुळे सुद्धा काही ठराविक जणांना झालेलं आहे। तर मुख्य कारण ह्याच्यामध्ये इडिओपॅथिक आहे, ज्याच्यामध्ये काही असं ठराविक कारण नसताना वयोनुसार काही मेंदूच्या भागाचे पेशींची झीज झाल्यामुळे डोपामिन रसायन कमी होतं, महत्वाचं कारण। आणि सर, आता समजा कुणाला पार्किन्सन्स डिसीज झाला तर यावर ट्रीटमेंट कशी केली जाते? ह्याच्यावर ह्याचं पहिले निदान करणं आवश्यक आहे। पार्किन्सनचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यामध्ये आपल्याला ठरवावं लागतं की हा कुठल्या प्रकारमध्ये मोडतो। सगळ्यात महत्वाचा जो आहे, जो आपण आज इथे बोलतोय ज्या आजाराबद्दल, हा पार्किन्सन्स डिसीज आहे। आणि पार्किन्सोनिझम म्हणजे विविध कारणांनी पार्किन्सन सारखे लक्षणं येणे। तर विविध कारणांनी जे पार्किन्सन सारखे लक्षणं येणे आहे त्याला आधी आपल्याला सेपरेट करावं लागतं की हा वेगळा आजार आहे। प्लेन पार्किन्सन्स डिसीज, जो जेम्स पार्किन्सन नावाच्या व्यक्तीने ज्याचा आपल्याला अनुभूती दिलेली आहे, त्या आजारामध्ये सिंपल ट्रीटमेंट आहे। डोपामिन नावाचे औषध असते, जे जसं डोपामिन कमी आहे मेंदूमध्ये तर आपण बाहेरून डोपामिन नावाचं औषध देतो, लिओडोपा नावाचं, ज्याच्याने तो डोपामिन तयार होतो आणि पेशंटची गतिविधी वाढते,
त्यांचा हात हलणं कमी होतो, त्याच्यामध्ये त्यांच्या चालण्याची स्पीड वाढते. मग ह्या लक्षणावरती पहिले सिंपल ट्रीटमेंट आहे आणि खर्चिक नाही आहे, सिंपल म्हणजे टॅबलेट फॉर्म मध्ये केलं जाते. दुसऱ्या स्टेपमध्ये याला अजून नवीन नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहे, काही नवीन टॅबलेट्स उपलब्ध आहे. आणि काही जणांमध्ये तिसऱ्या ह्याच्यामध्ये फिजिओथेरपी, बॅलन्स थेरपी आणि वॉकिंग ह्या सगळ्या गोष्टी हेल्प करतात. आणि काही ठराविक जणांमध्ये एक डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाचं एक ऑपरेशन केलं जातो, ज्याच्यामध्ये एक करंटद्वारे त्याच्यामध्ये आतमध्ये बॅटरी बसवली जाते आणि त्याच्या माध्यमातून डोपामिन आत तयार होतो. तर ही आधुनिक पद्धती ही सगळ्यांनाच करायची गरज नसते, कारण याचा गैरसमज असतो की उपलब्ध आहेत आपण करूया, पण ह्याला आपल्याला कोणत्या कॅन्डिडेटला करायचं हे ठरवावं लागतं आणि ठराविक लोकांमध्ये आपण ते करतो. आणि सर, समजा पार्किन्सन्स एकदम सुरुवातीच्या स्टेजमध्येच आपल्याला कळलं की हा डिसीजची एकदम सुरुवातीची लक्षणं जर कळली, तर मग त्यावेळीच आपल्याला थांबवता येऊ शकतं का? तर मग ती सुरुवातीची लक्षणं कशी असतात आणि तुम्ही सगळ्यांना या डिसीज विषयी काय मेसेज द्याल? तर पहिले जे लक्षणं जसं मी सांगितलं की थोडीशी हात थरथरणे आणि थोडंसं त्या साईडचं पाय चालताना त्याची स्पीड कमी वाटणे, हे सुरुवातीचे लक्षण असतात. ह्याला जसं आपण बऱ्याचशा मेंदूच्या आजारासंदर्भात आपण म्हणतो की त्याला खूप उपचार नसतात, त्यापैकी हा एक आजार आहे ज्याला उपचार उपलब्ध आहे. बरेचसे आजार असे असतात की ज्याच्यामध्ये विशेष उपचार नसतात आणि आपल्याला मेनली फिजिओथेरपी किंवा रिहॅबिलिटेशनकडे जावं लागतं. तर हा आजार क्युरेटिव्ह नाही आहे, म्हणजे जर आपण लवकर ओळखला आणि ट्रीटमेंट दिल्यामुळे हे वाढणारच नाही असं होत नाही. पण एवढं आहे की याच्यामध्ये त्यांची जे 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 हॉरिझन आहे, पुढचं जे 7-8 वर्ष जे ट्रीटमेंट चालणार आहे किंवा 8-10 वर्ष जे ट्रीटमेंट चालणार आहे, त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो की त्यांचं जे डिसेबिलिटी आहे, जे जे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह होऊ शकतात, ते आपले दैनंदिनी सगळे करू शकतात. मग त्यामुळे ह्याच्यावर लवकर ओळखणं, त्याच्यावर ट्रीटमेंट करणं, फिजिओथेरपी करणं हे फार गरजेचं आहे. सेकंड आहे की आपण काय मेसेज देणार. जर आपला प्रश्न होता तर मी पार्किन्सन्सचे माझे पेशंट जे आहे किंवा इतर पार्किन्सन जे पेशंट आहे त्यांना मी हे सांगेल की ह्याच्यामध्ये निराशाजनक काही नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांना याचा नैराश्य असतो की एकदा पार्किन्सन झालं की आता मला आयुष्यभर असणार, मला नेहमी गोळी चालणार. ठीक आहे, खूप सिंपल गोळी आहे, त्याचे खूप साईड इफेक्ट कमी आहे, आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर उपलब्ध असते आणि रेग्युलर खाणं आहे. आणि रेग्युलर खाल्ल्यावर हा आजार आटोक्यात राहतो किंवा त्याची वाढण्याची स्पीड कमी राहते. जसं आपला आजार वाढतो तसं डोस वाढवल्या जातात. तर दुसरी गोष्ट की ह्याच्यात नैराश्य करायचं काहीच कारण नाही. तिसरी गोष्ट की केअर गिव्हर्स जे आहेत त्यांनी ह्यांचं खूप म्हणजे सपोर्ट ग्रुप जे आहे, केअर गिव्हर्स आहे, यांनी त्यांच्याकडे लक्ष देणे की यांनी पडू नये, यांना कुठे लागू नये. आणि तिसरं आहे की हळूहळू मी बघतोय की जसं मुंबईला असताना मी बघितलंय किंवा बाहेर ठिकाणी देर आर सोसायटी लाईक PDMS, हे पार्किन्सन डिसीज सोसायटी तयार झाली आहे. आणि ही सोसायटी काही ना काही ऍक्टिव्हिटी करते, लोकांना इन्व्हॉल्व्ह करते आणि सगळे एकत्र जमतात, त्यांचं ग्रुप बनतं आणि ह्या अनुषंगाने नैराश्य वगैरे ह्या गोष्टी आपण दूर करू शकतो. धन्यवाद. नक्कीच सर, म्हणजे कुठलाही डिसीज जो असेल तो आपल्याला अर्ली कळला, म्हणजे अर्ली डायग्नोसिस होणं आणि लवकरात लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊन योग्य ट्रीटमेंट सुरू करणं, या 2 गोष्टी जर केल्या, मग तो पार्किन्सन्स डिसीज असला तरी सुद्धा आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि पुढे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आटोक्यात सुद्धा ठेवू शकतो. थँक्यू सो मच सर. आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला एवढ्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्याबद्दल तुमचे माझ्याकडून आणि आमच्या MGM 90.8 FM कडून खूप खूप आभार. थँक्यू.